तर चला आपण गुणाकाराची अजून एक वेगळी पद्धत पाहणार आहोत। तर गणित विषयामध्ये गुणाकाराच्या पद्धती आहेत, खूप आहेत। तर त्यापैकी वैदिक पद्धत म्हणा किंवा एक चांगल्या पद्धतीची एक ट्रिक आहे। कोणत्याही संख्येला 5 ने गुणाकार झटपट कसा करायचा। बघा, कोणतीही संख्या आहे तिला 5 ने गुणाकार झटपट। स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा 5 ने गुणाकार करायची वेळ येते तेव्हा एक छोटीशी ट्रिक आपल्या सर्वांना दाखवणार आहे। ती तुम्हाला तुम्ही पाहिली पण असेल, परंतु बघूया। आता 5 ने 2 ला आपण नेहमी गुणाकार करतो। 5 ने 2 ला, 5 ने 8 ला, 5 ने 6 4 अशा पद्धतीने आपण गुणाकार करतो। तर बघा, इथे आता एक वेगळी ट्रिक आहे। तर इथे बघा, हे 4 6 8 2 4682। आता इथे प्रत्येक अंक हे प्रत्येक अंक हे सम आहे। सम म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, आता 5 ने गुणायचं आहे। तर उत्तर कसं आहे ते बघा। तर सम असल्यामुळे आपण 4 चे निम्मी संख्या पकडायची आहे आणि ती इथे लिहायची आहे। 4 ची निम्मी आहे 2, 6 ची निम्मी संख्या आहे 3, 8 ची निम्मी संख्या आहे 4 आणि 2 चा निम्मा 1 आणि 5 चा गुणाकार असल्यामुळे शेवटी फक्त तुम्ही 0 हे लिहायचं आहे। उत्तर तुमचं आहे 23,410। अशा पद्धतीने एकदम सोपी गुणाकाराची पद्धत आहे। आता बघा, ही सम आहे, ही सर्व संख्या सम आहेत। तर विषम संख्या असल्यास आता म्हणजे बघा, इथं 3 2 5 2 याच्यामध्ये काही विषम संख्या दिसत आहेत। आता बघा, 3252 गुणिले 5। आता ही विषम संख्या आहे। आता 3 चा निम्मा होतो का? नाही। मग याच्या आधीची जी संख्या आहे, आधीची संख्या कोणती आहे? तर 2। तर 2 चा निम्मा आपण इथे घ्यायचा आहे। 2 चा निम्मा 1 आणि इथे राहिले आता 2 होते पण 1 राहिले, तर इथे आपण 1 लिहायचं आहे। आता किती होतात? 12। आता 12 चे निम्मे 6 झाले। आता इकडे वरती पुढे काय येणार नाही, म्हणून 5 चा निम्मा तर होत नाही, म्हणून आधीची संख्या किती आहे? 4। तर त्या 4 चा निम्मा इथे तुम्ही घ्यायचा आहे। 4 चा निम्मा 2, मग इथे 4 घेतल्यामुळे इथे 1 राहिले होते, ते पुढे तुम्ही इथं घ्यायचं आहे। आता 12 चा निम्मा किती? 6 आणि 5 चा गुणाकार असल्यामुळे शेवटी याच पद्धतीनं तुम्ही इथे 0 घ्यायचं आहे। तर उत्तर आहे 16,260। अशाही पद्धतीनं उत्तर तुम्ही चेक करून पहा आणि अशाही पद्धतीनं तुम्ही उत्तर चेक करून पहा। हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि या वैदिक पद्धतीमध्ये बघा, अजून एक वेगळी आहे जी 5 ने गुणल्यानंतर कशा पद्धतीनं हे करतोय गुणाकार करता येतो। 40 आणि 60 म्हणजे 4060। तर शेवटी 00 म्हणजे 0 आहे, ते 0 आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा, काय करायचं आहे, या दोन्ही संख्यांना तुम्ही त्यांचे निम्मा भाग करायचा आहे। दोन्ही संख्येच्या निम्मे, आता 40 चा निम्मा भाग आहे 20, त्यानंतर 60 च्या निम्मे 30 झाले। त्यानंतर शेवटी किती लिहायचं आहे? 0 लिहायचं आहे। बघा, एकदम खूप सोपी पद्धत आहे। 40 च्या निम्मे 20, 60 च्या निम्मे 30 आणि शेवटी 0 लिहायचं आहे। उत्तर 20,300। आता जर समजा शेवटी विषम संख्या असेल, सम संख्या नसेल, विषम संख्या असेल, तर बघा, 3 च्या निम्मे होत नाही, म्हणून आधीची संख्या घ्यायची आहे 2 च्या निम्मे 1। आता इकडे 1 राहिला म्हणून इथे 15 आले। मग 15 चे निम्मे होत नाही, म्हणून त्याच्या आधीची संख्या आहे 14। तर 14 चे निम्मे झाले 7। आता राहिले इथे 14 होते, म्हणून इथे राहिले आहेत 16। आता या 16 चे निम्मे होतात, मग 16 चे निम्मे होतात 8। आता इकडे राहत नाही, म्हणून आता बघा 5 चे निम्मे होतात का? तर होत
नाही. 5 चे निम्मे होत नसेल तर आधीची संख्या घ्यायची आहे, आधीचा अंक घ्यायचा आहे 4, तर 4 चे निम्मे होतात 2 आणि राहतात किती इथे 1. मग काय करायचं आहे आता इथे विषम आल्यामुळे इथे मग परत 5 1 5 1 5. उत्तर तुमचं आहे 17,825. एकदम झटपट 5 ने गुणाकार कसा करायचा ही आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.